नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, काल एक पनवेल महानगरपालिका अंतर्गत जे मित्रांनो 377 जागांसाठी सरळ सेवा भरती मित्रांनो जाहिरात जे आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ज्या बाबतीमध्ये आपण काल जे मित्रांनो आपण व्हिडिओ देखील पाहिला होता, ज्यामध्ये 41 संवर्गातील पदे जी आहेत ती भरली जाणार आहेत। तर प्रत्येक पदासाठी जागा किती उपलब्ध आहेत या संदर्भात देखील आपण काल माहिती मिळवलेली होती। तर मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे स्पेशली अभ्यासक्रम काय असणार आहे व पात्रता तुमच्याकडे काय असावी लागणारी आहे या भरती करता, तर मित्रांनो आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। जर मित्रांनो तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल ज्यामध्ये आपण या विविध पदांची माहिती जाणून घेतलेली आहे, तर तुम्ही तो डिस्क्रिप्शन बॉक्समधून व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो, त्या ठिकाणी त्याची लिंक उपलब्ध आहे। तर आता आपण पाहूया की नेमकं पात्रता काय मागण्यात आलेल्या प्रत्येक पदाकरता आणि त्यानंतर जाणून घेऊ की अभ्यासक्रम नेमका काय आहे। तर यामधलं जे पहिलं पद जे आहे ते की माता व बाल संगोपन अधिकारी गट अ चं हे जे की पद आहे, ज्यामध्ये अराजपत्रित म्हणजे नॉन गॅस्टेड हे पद आहे। तर यासाठी जे वेतन श्रेणी मी तुम्हाला कालच सांगितलेलं आहे की वेतन श्रेणी प्रत्येक पदाकरता खूप छान आहे त्या कॅटेगरीनुसार। तर यामध्ये जे पात्रता किंवा अर्हता जे मागण्यात आलेले आहे, ज्यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS व जन औषध वैद्यकशास्त्र पदव्युत्तर असणं आवश्यक आहे, म्हणजे की MD इन PSM। त्यानंतर किंवा MBBS व DPH पदवीधारक किंवा स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र पदव्युत्तर MBBS हे MBBS रिलेटेड पद आहे। जर MBBS तुमचं असेल तर तुम्ही या ठिकाणी पात्र राहू शकता। त्यासोबतच महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल अधिनियम अंतर्गत वैध नोंदणी प्रमाणपत्र देखील तुमच्याकडे पाहिजे। त्यासोबतच राज्य किंवा केंद्र शासन किंवा निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील कामकाजाचा किमान 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। त्यासोबतच मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे। तर हे सर्व काही जे आहे ते पहिल्या पदाकरिता आहे। त्यानंतर क्षयरोग अधिकारी गट हे देखील अराजपत्रित आहे, नॉन गॅस्टेड। तर यासाठी देखील वेतन तुम्हाला खूप छान आहे। पात्रतामध्ये पहा काय काय म्हटलं आहे की सेम त्या प्रकारे वरी जो मागितलेला क्रायटेरिया MBBS तोच या ठिकाणी आहे। त्यासोबतच मेडिकल काउन्सिलचं तुम्हाला या ठिकाणी नोंदणीकृत प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे। 2 वर्षाचा अनुभव देखील मागण्यात आलेला आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान देखील या ठिकाणी थोडक्यात मागण्यात आलेलं आहे। त्यानंतर तिसरं जे पद आहे ते आहे हिवताप अधिकारी गट हे देखील नॉन गॅस्टेड आहे। यासाठी आपण पाहूया काय नेमकं पात्रता मागण्यात आलेली आहे। तर यामध्ये पात्रतामध्ये जे थोडक्यात जे वरील 2 पदाकरता आहे तेच मागण्यात आलेलं आहे। मेडिकल काउन्सिलचं तुम्हाला या ठिकाणी जे की नोंदणीकृत प्रमाणपत्र मागण्यात आलेलं आहे व त्यासोबतच या ठिकाणी म्हटलेलं आहे की रुग्णालयीन प्रशासन व सार्वजनिक आरोग्य सेवा प्रतिबंधक उपचारात्मक बाबी सक्षमपणे हाताळण्याचा व विशेषतः स्वच्छता पर्यवेक्षण 7 आजार निर्मूलन कार्यक्रम हिवताप नियंत्रण इत्यादी कामकाजाचा किमान 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे व त्यासोबतच मराठी भाषेचं ज्ञान देखील तुम्हाला आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे। त्यानंतर चौथा जो आपला पॉईंट आहे किंवा चौथा जो पद आहे असा आहे की वैद्यकीय अधिकारी गट अ जे की नॉन गॅस्टेड हे पद आहे। यासाठी जे मागलेली पात्रता आहे ज्यामध्ये तुमचं MBBS असणं आवश्यक आहे। त्यासोबतच 2 वर्षाचा अनुभव देखील मागितलेला आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान या ठिकाणी मागितलेलं आहे। त्यानंतर पाचवं जे पद आहे ते आहे पशुशल्य चिकित्सक वेटरनरी ऑफिसर गट अ चं जे की नॉन गॅस्टेड हे पद आहे। यासाठी पात्रता जे मागण्यात आलेली आहे ते मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी। तर तुम्ही जे आपली आता पशुवैद्यकीय जी भरती चालू आहे पशुसंवर्धन विभागाची, तर तुम्ही त्याकरता अप्लाय केला असाल तुम्ही या पदाकरता देखील अप्लाय होऊ शकता। त्यामुळे तुम्ही यासाठी नक्की अर्ज करा मित्रांनो, जर तुम्ही या ठिकाणी अर्ज करण्यात इंटरेस्ट असाल तर। त्यानंतर 2 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे व मराठी भाषेचं ज्ञान थोडक्यात मागितलेलं आहे। तर पात्रता पशुसंवर्धन विभागाची व याची सारखीच आहे, त्यामुळे ते पण ऑप्शन तुमच्याकडे आहे आणि हा देखील तुमच्याकडे एक चांगला ऑप्शन्स उपलब्ध आहे। त्यानंतर 6वं पद आहे महापालिका उपसचिव जे की गट ब चं आहे, अराजपत्रित आहे हे देखील। त्यानंतर पात्रता काय मागितलेली आहे की मान्यताप्राप्त विधी विद्यापीठाची विधी शाखेची पदवी, म्हणजे की तुमच्याकडे लॉचं थोडक्यामध्ये ग्रॅज्युएशन झालेलं असणं आवश्यक आहे। त्यासोबतच 3 वर्षाचा तुमच्याकडे अनुभव देखील या ठिकाणी मागितलेला आहे व मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे असं सांगितलेलं आहे। त्यानंतर जे 7वं पद आहे जे की महिला व बाल कल्याण अधिकारी गट ब हे देखील नॉन गॅस्टेड आहे। याची पात्रता काय मागण्यात आलेली आहे तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची समाजसेवा विधी मानसशास्त्र ग्रह विज्ञान किंवा पोषण विज्ञान शाखेमधील पदवी परीक्षा उत्तीर्ण। तर थोडक्यात या तिन्हीपैकी कोणत्याही याची एक पदवी असणं आवश्यक आहे। त्यासोबतच शासकीय किंवा निमशासकीय संस्थेमधील 3 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान जे आहे ते थोडक्यात मागितलेलं आहे। त्यानंतर जो 8वं पद आहे आपलं असं आहे माहिती व जनसंपर्क अधिकारी गट ब चं हे देखील अराजपत्रित पद आहे। यासाठी जी पात्रता मागितलेली आहे पत्रकारिता व जनसंज्ञापन म्हणजे की जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन मधली पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर शासनमान्य संस्थेमधील संबंधित कामकाजाचा 3 वर्षाचा अनुभव व उमेदवाराला मराठी इंग्रजी व हिंदी भाषेचं ज्ञान येणं आवश्यक आहे। या पदाकरता तुम्हाला 3 भाषेचं ज्ञान येणं आवश्यक आहे।
त्यानंतरचा 9वं पद जे आहे ते की सहनगररचनाकार गट ब, जे की नॉन गॅस्टेड हे पद आहे. याच्यासाठी जी पात्रता मागितलेली आहे ती आहे शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी किंवा सिव्हिल अँड रुरल इंजिनिअरिंग किंवा अर्बन अँड रुरल इंजिनिअरिंग किंवा आर्किटेक्चर किंवा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी किंवा अर्बन प्लॅनिंगमधील पदवी. तर तुम्ही पाहू शकता किती सारे ऑप्शन्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. यापैकी तुमच्याकडे कोणती जरी पदवी असेल तर तुम्ही या पदाकरिता इलिजिबल होऊ शकता, म्हणजे की पात्र तुम्ही होऊ शकता. त्यासोबतच 5 वर्षाचा कामाचा अनुभव या ठिकाणी कुठं जर तुम्ही केलेला असाल तर त्याचा 5 वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे. त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान हे थोडक्यात या पदाकरिता मागितलेलं आहे. त्यानंतर 10वं पद जे आहे ते आहे सांख्यिकी अधिकारी गट ब, अराजपत्रित हे देखील आहे नॉन गॅस्टेड. यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची सांख्यिकी विषयासह पदवी असणं आवश्यक आहे. संबंधित विषयाचा कामाचा 2 वर्षाचा अनुभव देखील मागितलेला आहे. मराठी भाषेचं ज्ञान देखील या ठिकाणी थोडक्यात मागितलेलं आहे. त्यानंतर आपलं 11वं पद जे आहे ते आहे उपमुख्य अग्निशामक अधिकारी, हे देखील गट ब चं पद आहे. यासाठी पात्रता जी मागितलेली आहे जे की मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेची पदवीधर असावा, म्हणजे कोणत्याही म्हटलेलं आहे, तुमचं BA असो, BCom असो, BSc असो, काही असो, फक्त पदवी असणं आवश्यक आहे या ठिकाणी. त्यासोबतच म्हटलं आहे की राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडील स्टेशन ऑफिसर अँड इन्स्ट्रक्टर पाठ्यक्रम जो की अग्निशमन अभियांत्रिकीमधील प्रगत पदविका उत्तीर्ण असावा किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी महाराष्ट्र शासन यांच्या 1 वर्षाच्या कालावधीचा उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा किंवा द इन्स्टिट्यूशन ऑफ फायर इंजिनिअरिंग UK किंवा इंडिया या संस्थेकडून ग्रेड 1 ही पदवी प्राप्त केलेली असावी. थोडक्यामध्ये खूप जास्तच मागितलेला आहे या पदाकरिता त्यांनी अभ्यासक्रम. त्यानंतर तिसरं जे आहे महानगरपालिका किंवा नगरपालिका विशेष नियोजन प्राधिकरण शासकीय निमशासकीय कामामध्ये जे की या अग्निशमन दलामध्ये काम केलेला किमान 6 वर्षाचा अनुभव व मराठी भाषेचं ज्ञान म्हटलेलं आहे. त्यासोबतच यासाठी शारीरिक पात्रता आणि वयोमर्यादा देखील या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे, जे की उंची जी आहे 165 सेंटीमीटर ठेवण्यात आलेली आहे. महिलांसाठी उंची 157 आहे तर पुरुषांसाठी 165 आहे. छाती साधारणतः 81 सेंटीमीटर फुगून न फुगवता 81 सेंटीमीटर फुगल्यानंतर 5 सेंटीमीटर जास्त असणं आवश्यक आहे. तर वजनामध्ये वजन 50 किलोग्रॅम पुरुषांसाठी तर महिलांसाठी जे आहे 46 किलोग्रॅम असणं आवश्यक आहे. तर दृष्टीमध्ये चांगली असणं आवश्यक आहे. विना चष्म्याने दृष्टी ही 6.7ची असणे आवश्यक आहे. तसेच इशियारा चार्टनुसार रंगदृष्टी चांगली असणं आवश्यक आहे. तर वयोमर्यादामध्ये उमेदवाराचं वय 40 वर्षापेक्षा जास्त असू नये असं त्यांनी नमूद केलेलं आहे, जे की अग्निशमन या दलाकरिता ही संपूर्ण जी काय माहिती आहे. त्यानंतर 12वं पद जे आहे उप अग्निशमन केंद्र अधिकारी, हे गट क चं पद आहे. यामध्ये देखील कोणत्याही जे की शाखेतील पदवी तुम्हाला मागितलेली आहे. त्यासोबतच जो त्यांनी क्रायटेरिया वर दिलेला आहे अग्निशमन करता तोच सेम या ठिकाणी देखील देण्यात आलेला आहे, त्यामुळे आपण ते स्किप करूया. त्यानंतर 13वं जे पद आहे प्रमुख अग्निशमन विमोचक, हे देखील ग्रुप C चं पद आहे. यामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं ते पाहू आता. शैक्षणिक पात्रतामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा SSC उत्तीर्ण, त्यासोबतच राष्ट्रीय किंवा राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण करणे आवश्यक. त्यासोबतच महानगरपालिका किंवा नगरपालिका विशेष नियोजन प्राधिकरण शासकीय निमशासकीय अग्निशमन सेवेमध्ये अग्निशामक किंवा समक्ष पदावरील किमान 3 वर्षाचा कामाचा अनुभव या ठिकाणी मागितलेलं आहे. त्यासोबतच मराठी भाषेचं ज्ञान देखील या ठिकाणी मागितलेलं आहे. बाकी शारीरिक पात्रतामध्ये सारखंच आहे ज्या प्रकारे आपण वर पाहिलं होतं. तर वयोमर्यादामध्ये उमेदवाराचे वय हे 30 वर्षापेक्षा जास्त असू नये असं त्यांनी नमूद केलेलं आहे. त्यानंतर 14वं पद जे आहे जे की अग्निशामक गट क चं पद आहे फायरमॅन. तर यासाठी जी पात्रता मागितलेली आहे शैक्षणिक पात्रता, ज्यामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची म्हणजे की फक्त 10वी पास असणं आवश्यक आहे. त्यासोबतच राष्ट्रीय किंवा राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केलेला असणं आवश्यक आहे. त्यासोबतच माजी सैनिक त्यांच्याकडे उपलब्ध असलेले 12 ते 30 दिवसाचा प्रशिक्षण प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना नियुक्ती देण्यास पात्र ठरवून त्यांना राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्रात 6 महिन्याचं प्रशिक्षण देण्यात येईल व समाधानकारक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच त्यांना नियुक्ती देण्यात येईल, जे की हे स्पेशली माजी सैनिकाकरता लागू असणार आहे, बाकी इतर कोणाकरताही लागू नसणार असेल. त्यानंतर 14 जो पॉईंट आहे जे की मराठी भाषेचं ज्ञान थोडक्यात आवश्यक आहे. शारीरिक पात्रतामध्ये सारखंच आहे. वयोमर्यादा देखील आपण वर ज्याप्रमाणे पाहिलं त्याप्रमाणेच आहे. त्यानंतर जे आहे चालक यंत्रचालक गट क चं पद जे की अग्निशामक मधलंच आहे फायर सर्व्हिस.
यासाठी देखील 10वी पास असणं आवश्यक आहे। त्यासोबतच वर जे आपण प्रकारे पाहिलेलं आहे की 6 महिन्याचा जो कोर्स आहे अग्निशमन दलाचा तो केलेला असणं आवश्यक आहे। फक्त यामध्ये तुम्हाला वैध जड वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक आहे, ज्यामध्ये हेवी ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे व मराठी भाषेचं थोडक्यामध्ये ज्ञान। बाकी सर्व इतर माहिती वर माहितीप्रमाणेच आहे, त्यामुळे आपण ते स्किप करूया। त्यानंतर औषध निर्माता गट क जे की फार्मसिस्टचं हे पद आहे। फार्मसिस्टसाठी काय म्हटलेलं आहे की शासन मान्यता प्राप्त विद्यापीठातून B.Pharm पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। त्यासोबतच महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र महाराष्ट्र फार्मिस्ट ॲक्ट 1948 नुसार वैध नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे। संबंधित विषयातील कामाचा किमान 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे। मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक या ठिकाणी मागण्यात आलेलं आहे। त्यानंतरचे जे 17वे पद आहे जे की सार्वजनिक आरोग्य परिचारिका PNHN जे की गट क चं पद आहे पब्लिक हेल्थ नर्सचं। यासाठी काय मागलेलं आहे शैक्षणिक पात्रता ते आपण पाहू, ज्यामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शैक्षणिक मंडळाची जे की HSC म्हणजे की तुमचं 12वी प्लस तुम्हाला या ठिकाणी GNM देखील मागण्यात आलेला आहे। HSC प्लस GNM ज्यांचं असेल तुम्ही या ठिकाणी पात्र होऊ शकता अर्ज करण्यासाठी। त्यासोबतच जे आहे BSc नर्सिंग झालेलं असेल तर ते अजून चांगलं झालेलं असेल तुमच्यासाठी। त्यानंतर आहे शासन मान्यता प्राप्त संस्थेचा पब्लिक हेल्थ नर्स PHN पदविका धारण केलेला असावा। मेडिकल काउन्सिल अधिनियम जे की त्यांनी आहे ते वैध प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे। तसेच 2 वर्षाचा अनुभव देखील या ठिकाणी मागितलेला आहे व मराठी भाषेचं ज्ञान थोडक्यात त्यांनी मागितलेलं आहे। त्यानंतर 18वा जो आपला पद आहे तो आहे अधिपरिचारिका GNMचा हा पद आहे जे की स्टाफ नर्स जनरल नर्सिंग मिडवायफी। तर यासाठी जी पात्रता मागितलेली आहे जे की महाराष्ट्र शासनाने म्हणजे की थोडक्यात वर ज्याप्रमाणे दिलेलं आहे की HSC प्लस जे की GNM धारक असावा व त्यासोबतच BSc नर्सिंग या विषयाची पदवीधारक उमेदवार देखील प्राधान्य या ठिकाणी होणारे असतील व महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं वैध प्रमाणपत्र या ठिकाणी मागितलेलं आहे आणि 2 वर्षाचा अनुभव देखील या ठिकाणी मागितलेला आहे। त्यासोबतच मराठी भाषेचं ज्ञान देखील आवश्यक। त्यानंतरचं जे पद आहे जे की परिचारिका ज्याला आपण ANM असं म्हणतो हे देखील गट क चं पद आहे। यासाठी पात्रता व अर्हतामध्ये जे की तुम्ही 12वी पास प्लस ANMचं तुमच्याकडे कोर्स असणं आवश्यक आहे। ANM झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी इलिजिबल होऊ शकता। त्यासोबत महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची वैध नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे। संबंधित पदाचा 2 वर्षाचा कामाचा अनुभव व मराठी भाषेचं ज्ञान या ठिकाणी मागण्यात आलेलं आहे। त्यानंतर जे पद आहे जे की कनिष्ठ अभियंता यांत्रिकी यासाठी काय शैक्षणिक पात्रता आहे तर यामध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेची पदवी असणं आवश्यक आहे व मराठी भाषेचं ज्ञान या ठिकाणी आवश्यक मागितलेलं आहे। त्यानंतर 21वं पद आपलं कनिष्ठ अभियंता विद्युत गट क चं पद आहे। यासाठी नेमकं काय मागितलेलं आहे तर यासाठी जे की विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकीची शाखेची पदवी व मराठी भाषेचं ज्ञान जर असेल तर तुम्ही याच ठिकाणी अर्ज करू शकता। त्यानंतर 22वं पद आपलं कनिष्ठ अभियंता संगणक गट क चं पद आहे। यासाठी जी शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे जे की मान्यता प्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकामधील पदवी जे की BE कम्प्युटर किंवा IT किंवा BTech कम्प्युटर किंवा IT झालेला असेल तुम्ही या ठिकाणी पात्र ठरू शकता। तसंच प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील किमान 3 वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेलं आहे। त्यासोबतच मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला येणं आवश्यक आहे। त्यानंतर 23वं पद आपलं कनिष्ठ अभियंता स्थापत्य जे की गट क चं पद आहे। यासाठी तुम्हाला मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी आवश्यक आहे व मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे। त्यानंतर 24वं पद आपलं जे की कनिष्ठ अभियंता हार्डवेअर नेटवर्किंग गट क चं पद आहे। यासाठी जी पात्रता मागण्यात आलेली आहे ती अशी आहे की मान्यता प्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदविका व त्यासोबतच 3 वर्षाचा तुम्हाला कामाचा अनुभव व मराठी भाषेचं ज्ञान या ठिकाणी मागण्यात आलेलं आहे। त्यानंतर सर्वेयर किंवा भूमापकचं जे पद आहे हे गट क चं पद आहे। यासाठी जी पात्रता मागण्यात आलेली आहे जे की डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा तुमचं जर इंजिनिअरिंगचं पदवी कंप्लीट असेल तर तुम्ही यासाठी देखील पात्र ठरू शकता। त्यासोबतच या ठिकाणी तुम्हाला 30-40 देखील मागण्यात आलेलं आहे। जर तुमचं 30-40 झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी पात्र ठरू शकता। त्यानंतर जे आपलं जे 26वं पद आहे जे की आरेखक म्हणजे त्याला आपण ड्राफ्टमॅन देखील असं म्हणतो हे देखील गट क चं पद आहे। यासाठी 12वी पास उत्तीर्ण आवश्यक आहे। त्यासोबतच शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा आरेखक व तत्सम समतुल्य अभ्यासक्रम पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र म्हणजे थोडक्यात तुमचं ड्राफ्टमॅन या रिलेटेड जे आहे ITI कोर्स कंप्लीट असणं आवश्यक आहे। जर तुमचं ITI झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी पात्र ठरू शकता। त्यासोबत मराठी भाषेचं ज्ञान देखील या ठिकाणी मागण्यात आलेलं आहे। त्यानंतर 27वं पद आपलं सहाय्यक विधी अधिकारी गट क चं पद आहे। यासाठी देखील पात्रता काय मागण्यात आलेली तर यामध्ये विधी विद्यापीठाची तुमची पदवी असणं आवश्यक आहे। त्यानंतर विधी शाखेचं पदव्युत्तर पदवी असल्यास प्राधान्य म्हणजे तुमचं पदव्युत्तर जरी झालेलं असेल म्हणजे हायर एज्युकेशन ते देखील तुम्ही या ठिकाणी पात्र ठरू शकता। त्यासोबतच 3 वर्षाचा वकिलीचा अनुभव असणं आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान या ठिकाणी आवश्यक आहे। त्यानंतर कनिष्ठ सुरक्षा अधिकारी गट क चं पद आहे। यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक आहे आणि थोडक्यात आपण ज्या प्रकारे वर शारीरिक पात्रता पाहिली होती त्याच प्रकारे शारीरिक पात्रता
आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. त्यानंतर सहाय्यक क्रीडा अधिकारी गट क चं पद आहे, ज्यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक आहे. त्यासोबतच BPED पदवी असणं आवश्यक आहे. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाकडील पदविका, त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूस प्राधान्य देण्यात येईल. तर हे सर्व काही जे आहे यापैकी असेल तर तुम्ही प्राधान्य देऊ शकता, त्या ठिकाणी निवड होऊ शकते तुमची. तसेच तुम्हाला क्रीडा क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान देखील तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर 30वं जे पद आहे सहाय्यक ग्रंथपाल गट क चं पद आहे, ज्यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय शास्त्राची लायब्ररीचं जे पदविका आहे असणं आवश्यक आहे व मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. त्यानंतर स्वच्छता निरीक्षक जे की गट क चं पद आहे, यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण व मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. त्यानंतर जे आपलं 32वं पद आहे जे की लघु लिपिक टंकलेखक गट क चं पद आहे, स्टेनिओटायपिस्ट, यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी व सोबतच तुम्हाला या ठिकाणी 80 शत प्रति मिनिट मराठी टंकलेखन व 30 शत प्रति मिनिट इंग्रजी लेखनाची तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यासोबतच 40 शत प्रति मिनिट तत्सम संबंधित जे की 30-40 तुमचं असणं या ठिकाणी आवश्यक आहे. त्यानंतर 33वं पद आपलं लघुलेखक जे की स्टेनिओग्राफर लोअर ग्रेडचं हे पद आहे, इंग्लिश मराठी ग्रुप सी चं पद आहे हे देखील. यासाठी देखील थोडक्यामध्ये आपल्याला मान्यता विद्यापीठाची शैक्षणिक पात्रता पूर्ण असणं आवश्यक आहे. त्यासोबतच तुमचं या ठिकाणी 30-40 देखील पूर्ण असणं आवश्यक आहे. त्यानंतर जे आपलं पद आहे कनिष्ठ लिपिकचं जे की लेखाकार जे की अकाउंटंटचं हे ज्युनियर लिपिक पद आहे ग्रुप सी चं. यासाठी तुमची जी पदवी आहे ती वाणिज्य म्हणजे की कॉमर्समधून पूर्ण असणं आवश्यक आहे, BCOMची, आणि त्यासोबतच तुम्हाला 30-40 सर्टिफिकेट देखील या ठिकाणी असणं आवश्यक आहे व मराठी भाषेचं ज्ञान या ठिकाणी आवश्यक आहे. त्यानंतर 35वं पद आपलं कनिष्ठ लिपिक जे की ऑडिट अधिकारीसाठी आहे, ग्रुप सी चं पद हे आहे आणि यासाठी जी पात्रता मागण्यात आलेली आहे ती आहे कोणत्याही विद्यापीठाची किंवा वाणिज्य शाखेमधील जे आहे आपली पदवी असणं आवश्यक आहे. कॉमर्समधून BCOMमधून तुमचं जे काही झालेलं असं शिक्षण ते पूर्ण आवश्यक आहे. त्यासोबतच 30-40 या ठिकाणी मागण्यात आलेलं आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान या ठिकाणी मागण्यात आलेलं आहे. त्यानंतर 36वं पद आपलं लिपिक टंकलेखक जे की ग्रुप सी चं पद आहे, यासाठी देखील काय पात्रता मागण्यात आली तर यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी म्हणजे की तुमचं कोणत्याही विद्यापीठामधून जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा कोणत्या स्ट्रीममधून झालेलं असेल तर ते तुम्ही या ठिकाणी पात्र ठरणार आहात. त्यासोबतच 30-40 या ठिकाणी मागण्यात आलेलं आहे व मराठी भाषेचं ज्ञान मागण्यात आलेलं आहे. त्यानंतर वाहन चालक जड वाहनांसाठी काय मागलेलं आहे जे की गट क चं पद आहे, यासाठी तुम्ही SSC म्हणजे फक्त 10वी पास असणं आवश्यक आहे. त्यासोबतच जे तुमचं हेवी ड्रायव्हिंग लायसन्स आहे जे की RTO मार्फत जे आहे व्हेरीफाईड झालेलं असणं आवश्यक आहे आणि त्यासोबतच 2 वर्षाचा तुमच्याकडे अनुभव पाहिजे जे की चालवण्याचा जड वाहने व तसेच त्यासोबतच वाहन दुरुस्ती देखभालीचे कामासंबंधित प्रशिक्षणाची शासन मान्यताप्राप्त संस्थेचे जे की प्रमाणपत्र धारकास प्राधान्य राहील. तर तुमचं ITI वगैरे जर झालेलं असेल मोटार मेकॅनिक वगैरे तर तुम्ही या ठिकाणी ग्राह्य होऊ शकता किंवा प्राधान्य देऊ शकता तुम्हाला. त्यासोबतच मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. त्यानंतर 38वं पद वाहन चालकी जे की हलके वाहन, ज्यामध्ये फक्त तुमच्याकडे जे हलके वाहनाचं म्हणजे की लोअर ग्रेडचे जे वाहनं असतात त्यांचा तुमच्याकडे RTO परवाना आवश्यक आहे. बाकी 10वी पास असणं आवश्यक आहे व 2 वर्षाचा अनुभव जे की चालवायचा म्हणून मराठी भाषेचं ज्ञान व थोडक्यात त्या वाहन दुरुस्ती संदर्भात म्हणजे की मोटर मेकॅनिक रिलेटेडचा तुमचा कोर्स झालेला असेल ITIचा तर तुमचं अजूनच चांगलं तुम्हाला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल. त्यानंतर वॉलमॅन कीपर गट क चं पद आहे, यासाठी पात्रता जी मागली आहे फक्त 10वी पास मागितलेली आहे. त्यासोबतच ITI रिलेटेड तुमचा ह्या कारागीर पदासंदर्भात समजा ITIचा कोर्स झालेला असेल तुम्ही अजूनही चांगलं तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यासंबंधित कामाचा अनुभव असल्याचं प्राधान्य आणि मराठी भाषेचं आवश्यक ज्ञान मागितलेलं आहे. त्यानंतर उद्यान पर्यवेक्षक गट क चं पद आहे, ज्यासाठी तुमच्याकडे पदवी जी आहे मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर किंवा ॲग्रिकल्चर फॉरेस्ट पदवी, मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी उत्तीर्ण आणणं आवश्यक आहे. त्यासोबतच मराठी भाषेचं ज्ञान देखील या ठिकाणी मागितलेलं आहे. त्यानंतर जे पद आहे 41वं पद जे की माळी गट ड चं पद आहे, यासाठी जे मागण्यात आलेलं शैक्षणिक पात्रता जे की फक्त 10वी पास आणि कृषी विद्यापीठाने निर्धारित केलेला माळी व्यवसायाचा 1 वर्षाचा अभ्यासक्रम उत्तीर्ण होणे आवश्यक आहे व मराठी भाषेचं ज्ञान देखील या ठिकाणी थोडक्यात मागण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे थोडक्यामध्ये 41 संवर्गातील पदांकरता ही भरती काढण्यात आलेली आहे. प्रत्येक पदाकरता मित्रांनो स्पष्ट जागा देण्यात आलेल्या आहे जे की आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. जे की मित्रांनो तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तुम्ही तेथून तो देखील व्हिडिओ पाहून घ्या. तर ज्या प्रकारची आपण वरील शैक्षणिक पात्रता पाहिली आहे, जर तुम्ही कोणत्या पदाकरता एलिजिबल होत असाल तर मित्रांनो नक्की अर्ज करा, कारण का तुमच्याकडे नोकरीची एक सुवर्ण संधी आहे. तर यामध्ये आपण परीक्षा शुल्क देखील आपण काल चर्चा केली होती, ज्यामध्ये गट अ व गट ब
जे पद आहे त्यासाठी खुला प्रवर्ग आणि मागास व अनाथ प्रवर्गासाठी 1000 आणि 900 आहे. गट क साठी 800 700 आहे. तर गट ड साठी 600 आणि 500 एवढी जी आहे या ठिकाणी फी आकारण्यात येणारी आहे. आणि याचे ऑनलाईन अर्ज देखील आजपासून चालू होणार आहे. त्यामुळे आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा. टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक जी आहे ती लवकरात लवकर दिली जाणारी असेल. त्यासोबतच याची निवड पद्धतीमध्ये तुमची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणारी आहे. परंतु मित्रांनो अजूनही काही डिसाईड झालेलं नाही किंवा यामध्ये नमूद करण्यात आलेलं नाही की तुमची परीक्षा जी आहे TCS किंवा IBPS द्वारे घेतली जाणारी असेल म्हणून. तर लवकरच याची जो ऑनलाईन लिंक येईल अप्लायची त्यावेळेस आपल्याला समजून जाईल की नेमकं याची परीक्षा कोण कंडक्ट करणार आहे. तर मित्रांनो असं होतं ह्याचा अभ्यासक्रम. आता अभ्यासक्रमाविषयी आपण जर माहिती जाणून घ्यायचं झालं तर अभ्यासक्रमामध्ये मित्रांनो विशेष काही यामध्ये अटॅचमेंट देण्यात आलेली नाही आहे. परंतु आपल्या टेलिग्राम ग्रुपवर जो आपण अभ्यासक्रम अपलोड केलेला आहे त्याच आधारे सर्व काही असणार आहे. तर मित्रांनो जर तुम्हाला या जाहिरातीची तुम्हाला जर PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप सर्व्हरची लिंक दिलेली आहे व त्यासोबतच आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील देण्यात आली आहे. तुम्ही दोन्हीशी कॉन्टॅक्ट करून याची PDF तुम्ही मागू शकता. मित्रांनो तुम्ही बाय पर्सनल किंवा आपल्या ग्रुपद्वारे देखील याची जी PDF आहे ती डाउनलोड करून घेऊ शकता. तर परीक्षा तुमची थोडक्यात जी आहे 200 गुणाची असणार आहे. याचाच अर्थ एका प्रश्नाला 2 गुण आणि 100 प्रश्न असतील व 200 गुणाची तुमची एकूण तब्बल परीक्षा होणारी आहे. तर याची टेस्ट देखील आपण आता लवकरच आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देऊ. मित्रांनो तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि काही शंका किंवा डाऊट असतील तर आपल्याला कमेंट करायला मात्र विसरू नका. तर भेटूया व्हिडिओच्या नेक्स्ट अपडेटमध्ये नवीन पार्टमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.